नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बनवतो आहे उडदाच्या डाळीचं. जे आपले अरबीचे पानं असतात त्याला आपण याला लावून बेटरला लावून आपल्याला सांगते आहे. उडदाची डाळ घ्यायची आहे, त्याला रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी आपण याला पानांमध्ये त्याला लपेटायचं. त्याच्यामध्ये काय करायचं की उडदाच्या डाळीमध्ये मिरची आणि मीठ टाकून आपण त्याला वाटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ते पानांवर थोडं थोडं करत आपण जसं आपण ते बेसनाच्या वडीला आपण जसं लावतो त्याचप्रमाणे याला उडदाच्या डाळीचं बेटरला लावायचं आहे. आणि त्यानंतर ह्याला पूर्ण झालं की त्याच्या वड्या अशा म्हणजे वळवून घ्यायच्या आहेत. वळवून झालं की त्याला मग आपण त्याला जसं आपण ते वड्या आपण उकडतो बेसन लावून जसं करतो आहे तसंच त्यालाही सुद्धा करायचं आहे. आणि मग याला उकडायला ठेवायचं आहे. याला असं पूर्ण लावून असं आता याला हे सगळं अगदी वळवून घ्यायचे आहेत, अगदी पानं व्यवस्थित. आणि याच्या वड्या अगदी छान दाबून अगदी अशी तर असं ते पूर्ण बेटर असं फिल करून घ्यायचं आहे. आणि नंतर याला आपण चाळणीवर जसं आपण उकडायला ठेवतो, ज्या बेसनाच्या वड्या ठेवतो ना आपण, तसल्या आपण याला उकडायला ठेवायच्या आहेत. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून याला 15 मिनटं उकडून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याच्यात जे साहित्य लागतं मी तुम्हाला सांगते. आता आपण घेतलं आहे टोमॅटो, दही, आलं, लसूण आणि धण्याची पावडर, ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची. आणि गोडलिंब वगैरे हे सगळं आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे. आणि त्यामध्ये मेथीदाणासुद्धा टाकायचं आहे. आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून दहीला आपलं सगळं फेटून त्याच्यामध्ये फोडणी टाकायचं. आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो वगैरे सगळं टाकायचं आहे फोडणी टाकताना. आणि ह्याच्यावरच आपल्याला लाल तिखट, हळद, मीठ हे सगळं साहित्य टाकून त्याच्यामध्ये आपल्याला ते ताक फोडणी टाकून द्यायचं आहे. आता ह्याचे पीस आपण कापून याला तळून घ्यायचं आहे. हे तळणं झालं की आपण जे आपण ताक फोडणी घातलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व सोडून द्यायचे आहेत. आणि 5 मिनटं याला परत उकळी घेऊन घ्यायची. आणि मग हे आपलं अगदी व्यवस्थित तयार होतं. आणि नंतर हे आता आपण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकतो. पण भाताबरोबर हा अगदी छान लागतं. हा छत्तीसगडचा अगदी प्रसिद्ध हा असा मेनू आहे. तुम्ही एकदा करून बघा, फार छान वाटतो.